जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर भ्याड हल्ला, 26 जणांचा मृत्यू, 17 जखमी, नाव आणि धर्म विचारून झाडल्या गोळ्या। जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 तर पनवेलमधील एकाचा समावेश। पहलगाममध्ये 8 ते 10 दहशतवाद्यांकडून हल्ला, तर पोलिसांच्या वेशातल्या 2 ते 3 स्थानिकांनी दहशतवाद्यांची मदत केल्याची सूत्रांची माहिती। एनआयए करणार जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास, वैसरन भागामध्ये पथक पाहणी करणार, द रेजिस्टन्स फ्रंटने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान मोदी भारतात, विमानतळावरच परराष्ट्र मंत्री एनएसए यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा, तर सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीतही होणार सहभागी। पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये, नायब राज्यपालांसह अधिकाऱ्यांसोबत घेतली उच्चस्तरीय बैठक, आज करणार पहलगामची पाहणी। दहशतवाद्यांच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल असा धडा शिकवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संताप, धर्म विचारून पर्यटकांना मारलं तर हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर जाण्याचा सल्ला। पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी, सुरक्षेचे पोकळ दावे सरकारने करू नयेत, राहुल गांधींची टीका, तर संजय राऊतांकडून राजीनाम्याची मागणी। लग्नानंतर काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या जोडप्यांवर दहशतवाद्यांचा हल्ला, पती गमावलेल्या नववधूचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ, तर कर्नाटकातील दाम्पत्यापैकी पतीवर गोळीबार। काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी, ठिकठिकाणी सुरक्षा वाढवली। दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त, अनेक पर्यटक आपापल्या राज्यामध्ये परत फिरायला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।